नेक्स्ट आता बंद करा ते. स्कॉलरशिपचे दिवस आठवत. फाइंड टू नंबर्स whose sum is 15 when the square of one number is multiplied by cube of another number is maximum. असे दोन नंबर आपल्याला काढायचे ज्यांची सम, लेट अस कन्सिडर दीज टू नंबर्स बी एक्स अँड वाय. फर्स्ट रिलेशन वी गेट एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 15. When the square of one number is multiplied by cube of another is maximum. आता इकडे आपल्याकडे दोन ऑप्शन आहे. एक तर तुम्ही असं लिहा एक्स स्क्वेअर वाय क्यूब इज इक्वल्स टू दॅट अवर फंक्शन, बरोबर. एक्स स्क्वेअर वाय क्यूब इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, कारण ते मॅक्सिमम पाहिजे ना आपल्याला. किंवा दुसरा ऑप्शन आहे, तुम्ही एफ ऑफ एक्स ला म्हणा एक्स क्यूब वाय स्क्वेअर. कोणतं म्हणणं परवडेल तुम्हाला? मला तर वाटतं हे म्हणणं परवडेल, कारण इथं तर क्यूब करावं लागेल वायचा, कारण सगळं आपल्याला एक्स मध्ये कन्वर्ट करायचंय. मग हे घेऊ शकता तुम्ही, लेट एक्स क्यूब वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू अवर एफ ऑफ एक्स. कळतंय का? अशी चॉईस करायची. आणि मग आता तुम्ही ह्या वरच्या रिलेशन वरून काय टाकू शकता, वाय इज इक्वल्स टू 15 मायनस एक्स. मग हे काय बनेल आता एफ ऑफ एक्स एक्स क्यूब इंटू 15 मायनस एक्सचा स्क्वेअर, बरोबर. मग त्याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही पुढे, तर एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यूब इंटू 225 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 30x, बरोबर का? आता एक्स क्यूब जर आतमध्ये मल्टिप्लाय केला तर एफ ऑफ एक्स काय बनेल, एक्स ची पॉवर 5 मायनस 30x ची पॉवर 4 प्लस 225 एक्स क्यूब, बरोबर का? आता हे फंक्शन आपल्याला कसं पाहिजे? हा, मग आपण ह्या ऑप्शनने जाणं बरोबर म्हणलंय. पण ठीक आहे, असं जर होत असेल तर आपण प्रोडक्ट रूल पण वापरू शकतो इथं. पण ठीक आहे, एफ ऑफ एक्स जर आपल्याला मिळालाय तर आपण एफ डॅश ऑफ एक्स काढू. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स काय येईल, 5x ची पॉवर 4 मायनस 30 नाही, आता 120 एक्स क्यूब प्लस 225 इंटू 3 किती असतो, किती? 600, 675. 5 कॉमन घेऊ शकता का? आणि एक्स क्यूब पण आहे ना सोबत, एक्स क्यूब पण आहे. 5 कॉमन, एक्स क्यूब कॉमन घेऊ शकता का? 5x क्यूब. हा, डेरिव्हेटिव्ह घेतलं नाही करे पण, सॉरी एक्स स्क्वेअर, 5x स्क्वेअर कॉमन घ्या. मग हे काय बनेल, एक्स स्क्वेअर मायनस 5 ने डिवाइड केलं तर 5 दुने 10, 5 24 एक्स, अरे एक्स स्क्वेअर बाहेर आहे, प्लस 5 एके 5, 5 पैकी 15, 25. ओके, दिस इज अवर एफ डॅश ऑफ एक्स. फॉर एक्सट्रीम व्हॅल्यूज, फॉर मॅक्सिमा और मिनिमा वी शुड इक्वेट अवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह टू 0. मीन्स एफ डॅश ऑफ एक्स शुड बी इक्वल्स टू 0. म्हणजे काय, 5x स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर मायनस 24x प्लस 135 इज इक्वल्स टू 0. आता इथं ह्याला जर सॉल्व्ह केलं तर ह्याच्या दोन व्हॅल्यूज येऊ शकतात. 5x स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 किंवा 5 ला जाऊ द्या तिकडं, एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 और
एक्स स्क्वेअर मायनस 24x प्लस 135 इज इक्वल्स टू 0. दिस इज नॉट एक्सेप्टेबल, कारण हे कधी मॅक्सिमम येणारच नाही ना फंक्शन, एक्स ची व्हॅल्यू जर 0 टाकली तर. बरोबर का? दिस इज नॉट एक्सेप्टेबल. हे पहा आता क्वाड्रॅटिक आहे. मग क्वाड्रॅटिक मध्ये हे 135 ला कसं एक्सप्रेस करू शकाल? मग 135 चे काय करायचे? फॅक्टर पाडायचे. काय 3 ने जातोय का? 3 3 4 जा 12, पुन्हा 3. मग यांना असं पहा, 3 × 3 × 3 × 5. आता कोणते घ्यावेत? कारण 1 × 135 आहे ना. आता कोणते दोन घ्यावेत पहा. 15 आणि 9 होतंय का? -15 -9, -15 -9. येस. सो याचा आन्सर डायरेक्टली तुम्ही सांगू शकता x - 15 x मायनस इज इक्वल्स टू 0. म्हणजे x इज इक्वल्स टू 15 और x इज इक्वल्स टू 9. बरोबर. जर x 15 असेल तर y काय येईल? रिलेशन तुम्हाला माहिती आहे. हा 0 कुठून येईल रे बाबा? x 15 असेल तर y किती येईल? 0. हो. आणि x 9 असेल तर y किती येईल? मला वाटलं असंच डायरेक्ट म्हणलंय का? बट दिस इज अगेन नॉट ऍक्सेप्टेबल. कारण ते असल्यावर आपलं फंक्शन तर मिनिमम बनेल. म्हणजे द ऍक्सेप्टेबल व्हॅल्यूज आर 9 अँड 5. म्हणजे 9 आणि 6 असे दोन नंबर्स आहे की एकाचा क्यूब करून दुसऱ्याच्या स्क्वेअरशी मल्टिप्लाय केलं. मोठा नंबर, दिस इज द लार्जेस्ट नंबर, दिस इज लार्जर अँड दिस इज स्मॉलर. बरोबर का? एक्झरसाइज मधला क्वेश्चन आहे ना. क्वेश्चन नंबर 19. हा, पण आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट केलीच नाही रे. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 9 काढली आपण. आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये टाकून पाहायला पाहिजे. कळतंय का? मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पहा, कारण फंक्शन मिनिमम येतोय की मॅक्सिमम येतोय हे तर कळलं पाहिजे. पण ही व्हॅल्यू ऍक्सेप्टेड नाहीये हे इथं कळते. म्हणजे याच्यानंतर पण म्हणायचंय आपल्याला की सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट अप्लाय करायची आपल्याला. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट एफ डॅश ऑफ एक्स काय होतं आठवतंय का? काय होतं? 5x ची पॉवर 4 प्लस प्लस होतं का मायनस होतं? 120x आणि 3 काहीतरी होतं, नाही 225 एक्स स्क्वेअर असं काय होतं का? 675 एक्स स्क्वेअर होतं मायनस 675 एक्स स्क्वेअर. आता या डबल डॅश ऑफ एक्स काढा, सेकंड डेरिव्हेटिव्ह 20x³ मायनस 360x² आणि इथे 1350 x. This is second derivative of the function, but we should find on x is equals to, at x is equals to 9. हा ना, x ची व्हॅल्यू 9 आली ना, ही तर ऍक्सेप्टेबल नाही. ऍट x is equals to 9, f double dash of 9 is equals to 20 into 9³ minus 360 into 9 square plus 1350 into 9. आता हे काढा आधी. 81 into 360. बरोबर.
म्हणजे हे 29,160 येते. हे काढा मग. पण हे काढलं ना आता हे काढा. बरोबर ना? आणि हे काढा. 729. हे पण हे हा मग 14,580 हे करा. 14,580 प्लस 12,150 आणि मायनस 29,160. आता या दोघांना ऍड केलं तर किती होते? म्हणजे हे निगेटिव्ह येते, हे सरळ सरळ दिसते. हे 26 काहीतरी येते, हे 29 येते. म्हणजे हा आन्सर पण काढलं का? किती येते? खाली मोबाईल आहे का? बघू बघू बघू. नाही का? हा किती? 430. 2430 which is negative and hence f of x is maximum. कळतंय का? f of x is maximum when x is equals to 9. X is equals to 9, y is equals to, hence the two numbers are x is equals to 9 and y is equals to 6 म्हणजे 9 and 6. कळालं का? कळालं की नाही कळालं? नेक्स्ट. जरा अवघड प्रॉब्लेम. ओके. द पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल इज 10 सेंटीमीटर. ट्रायंगलचा पेरिमीटर किती आहे? 10 सेंटीमीटर. इफ वन ऑफ द साइड इज 4 सेंटीमीटर, what is other two sides of the triangle for maximum area? एरिया आणि साइड यांचं रिलेशन ट्रिग्नोमेट्री आठवा. हिरॉन्स फॉर्म्युला आठवा. हिरॉन्स फॉर्म्युला गिव्स अस एरिया इन टर्म ऑफ साइड्स. ओके. म्हणजे तुम्ही असं म्हणाल बाय हिरॉन्स फॉर्म्युला एरियाचा फॉर्म्युला येईल अंडर रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी. बरोबर का? आता पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल इज 10. किती आहे पेरिमीटर? 10. म्हणजे ए प्लस बी प्लस सी, लेट ए प्लस ए बी सी बी द साइड्स ऑफ द ट्रायंगल, इट इज इक्वल्स टू 10. सो व्हॉट इज द सेमी पेरिमीटर एस? 10/2, दॅट इज 5 सेंटीमीटर. जर ह्याच्यात टाकलं तर हे काय, आणि वन साइड इज गिवन, वन साइड इज 4 मीटर. सो असं म्हणू शकतं की इथून अजून एक रिलेशन मिळेल. ए इज इक्वल्स टू 4 कन्सिडर करा, 4 सेंटीमीटर, तर तुम्हाला मिळेल बी प्लस सी इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. कळतंय? आता पहा, एरिया इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 5 इंटू 5 मायनस 4 करा, ए माहिती आपल्याला, इंटू 5 मायनस बी इंटू 5 मायनस सी. आता हा 5 नाही, हा एस आहे. एस बी द सेमी पेरिमीटर. हा मग आता काय करा, 5 5 5 काय म्हणतोय, 5 कॉमन घ्या. कसा 5 कॉमन? म्हणजे 4/5 करायला लागेल. 4/5 मग हे काय, 5 इंटू 1 दॅट इज 5 इंटू
5 मायनस बी इंटू 5 मायनस सी. आपल्याकडे एक ऑप्शन आहे. आपल्याला ह्या एरिया फंक्शनला काय करायचंय, मॅक्सिमाइज करायचंय, म्हणजे मॅक्सिमम एरिया पाहिजे. तर आपल्याला एकतर असं स्क्वेअर रूट मध्ये गोष्टी विचित्र वाटतायत, तर आपण काय करूयात, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करूयात. काय करूयात, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं, ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड, ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 इंटू 5 मायनस बी इंटू 5 मायनस सी. हे दोन वेगवेगळे व्हेरिएबल्स आहे. बी अँड सी आर व्हेरिएबल्स. बी अँड सी आर व्हेरिएबल्स. मग आता मी काय करणार माहितीये, वन व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करणार. कारण इथं ए ऍज अ फंक्शन ऑफ काय, ए ऍज अ फंक्शन ऑफ, म्हणजे इथं पण ट्राय केलं असतं, स्क्वेअरिंगच्या अगोदर आपण ट्राय करू. एरिया ऍज अ फंक्शन ऑफ काय, बी आणि सी. बरोबर. आणि आपल्याला एक रिलेशन माहितीये, बी प्लस सी इज इक्वल्स टू 6. त्याच्यावरून सी इज इक्वल्स टू 6 मायनस बी असं पण लिहू शकतो आपण. बरोबर, कळतंय ना. मग इथून काय मिळेल, एरिया इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 5 इंटू 5 मायनस बी इंटू 5 मायनस 6 प्लस बी, कारण मायनस साइन ब्रॅकेटच्या बाहेर. मग 5 मायनस 6 इज -1, म्हणजे बी -1. एरिया काय बनेल तुमचा, अंडर रूट ऑफ 5 इंटू 5 मायनस बी इंटू बी -1. बरोबर. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केली, स्क्वेअरिंग, तर ए स्क्वेअर काय मिळेल, 5 इंटू 5 मायनस बी इंटू बी -1. यांना दोघांना जर मल्टिप्लाय केलं तर माझ्याकडे एक ऑप्शन आहे. कोणता ऑप्शन, त्या बी ला व्यवस्थित करू, म्हणजे मायनस साइन ह्याच्यामधून कॉमन काढला तर हा असा बनेल, -5 इंटू बी -5 आणि बी -1. दिस इज क्वाड्रॅटिक. ह्या क्वाड्रॅटिक वरून जर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं असेल, जास्त असं आतमध्ये मल्टिप्लाय करत नका बसू. 5 and 1 आर द रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक. कळतंय का. मग तुम्ही काय म्हणाल, बी स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स, 5 प्लस 1 इज 6, 6b प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट्स, 5 प्लस 5 इंटू 1 इज 5. कळतंय का. दॅट इज अवर एरिया फंक्शन. कळतंय. मग हा जो एरिया फंक्शन आला, ए स्क्वेअर आलाय, तर आपण डिफरन्शिएट करावं लागेल. कळतंय. मग काय म्हणावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू बी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू बी. विथ रिस्पेक्ट टू बी तुम्ही डिफरन्शिएट करा, तर तुम्हाला काय मिळेल, काय चुकलं का, -5 बाहेर काढला तर हा फ्लिप झाला, मग लिहिलं त्याला तसं. ठीक आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू बी केला तर हे बनेल 2a डीए बाय डीबी इज इक्वल्स टू -5 इंटू 2b -6. बरोबर. काय 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 करावं लागेल, ए ची व्हॅल्यू कुठं माहिती आपल्याला, हा. मग आता आपण काय करू, डीए बाय डीबी ला इक्वेट टू 0 करू. काय करू, फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज डीए बाय डीबी इक्वल्स टू 0. याला जर 0 केलं तर हे सगळं 0 होऊन जाईल, म्हणजे -5 इंटू 2b -6 इज इक्वल्स टू 0, म्हणजे b इज इक्वल्स टू 6/2, कारण हा -5 पण 0च्या डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे b इज इक्वल्स टू काय आला पाहिजे, 3. b इज इक्वल्स टू काय आला पाहिजे, 3. B3 आला का तुमचा. नेक्स्ट, आता आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह पण घ्यावा लागेल. आपल्याला काय आलं होतं, 2a डीए बाय डीबी इज इक्वल्स टू -5 इंटू 2b -6. आता जाऊ दे ते -5 चं मायनस साइन आतमध्ये, तर 6 - 2b बनेल. बरोबर. 5 इंटू 6 - 2b. बरोबर का. काय माहितीये, बी माहितीये ना. पण बाळा तो बी आपल्याला आता लगेच पुट नसतो करायचा. ठीक आहे. आपल्याला काय करायचं, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू बी. मग हे काय बनेल, 2 बाहेर काढा, फर्स्ट ऍज इट इज,
डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड d2a बाय db स्क्वेअर प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे dA बाय db चा होल स्क्वेअर. बरोबर. अँड दॅट इज इक्वल्स टू 5 इंटू -2 म्हणजे 5 इंटू 10. हा +2 -2 कॅन्सल होईल आणि याच्यावरून आपल्याला काय मिळते पहा, a इंटू d2a बाय db स्क्वेअर प्लस dA बाय db चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 5. बरोबर का. हे तर डिफरन्शियल इक्वेशन मिळालं. आता आपल्याला काय काढायचंय, ऍट b इज इक्वल्स टू 2 ना, हा 3 सॉरी, ऍट b इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर आपल्याला हे d2a बाय db स्क्वेअर काढायचं आहे. म्हणजे हे काय येईल, एरिया वेन b इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर इंटू d2a बाय db स्क्वेअर when this is b is equals to 3 centimeter plus dA by dB square when b is equals to 3 centimeter is equals to 5. क्वेश्चनला व्यवस्थित पहा. आपल्याला एरिया कसा पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे. हा -5 आहे ना. हा, पण ज्यावेळी बी ची व्हॅल्यू तुम्ही 3 सेंटीमीटर टाकाल ना, त्यावेळी तुमचा एरिया तर पॉझिटिव्ह येणार आहे. यात कुठलाच वाद नाही. एरिया पॉझिटिव्ह, अरे कुठली व्हॅल्यू टाका, एरिया तर नेहमी पॉझिटिव्ह येणार आहे. मग पॉझिटिव्ह क्वांटिटी इंटू सेकंड डेरिव्हेटिव्ह. पण इथे पहा, बी ची व्हॅल्यू ज्यावेळी तुम्ही 3 सेंटीमीटर टाकली त्यावेळी डीए बाय डीबी तुमचा 0 झाला का. का झाला, अरे कारण तो क्रिटिकल पॉइंट तिथूनच मिळाला होता ना. डीए बाय डीबी ला 0 करूनच आपल्याला बी ची व्हॅल्यू 3 मिळाली होती. म्हणजे बी ची व्हॅल्यू 3 असल्यावर डीए बाय डीबी 0च असणार आहे. कळतंय का. मग तुम्ही काय करताय आता, इथं 0 टाकला तर मग तुम्हाला d2a बाय db स्क्वेअर हा मिळेल -5 बाय a. A is always positive, so this quantity is always negative, means A is maximum when B is equals to 3 centimeter, and when B is equals to 3 centimeter we should find the dimensions. आपल्याला काय काढायचे, डायमेन्शन. मग बी इक्वेशन काय, C इन टर्म ऑफ B चं, C is equals to 6 minus B, म्हणजे hence C is equals to 6 minus B is equals to 6 minus 3 is equals to 3 centimeter. So dimensions are 3 centimeter. Other two sides should be 3 centimeters and 3 centimeters. बरोबर का. कळालंय. हे गाईडवाले वेगळ्या वेने गेलेत, आपण वेगळ्या वेने गेलो. हा, ते स्क्वेअर रूट मध्येच खेळत बसलेत. कळतंय का. त्यांनी गोष्टी स्क्वेअर रूट मध्येच ठेवल्यात, त्याच्यामुळे ते खूप कॉम्प्लिकेटेड झाले. ठीक आहे ना, समजलं. मग ह्या दोन साइड्स तुम्हाला काढायच्या होत्या टू गेट द मॅक्सिमम एरिया. व्हॉट आर अदर टू साइड्स, 3 सेंटीमीटर अँड 3 सेंटीमीटर. अगेन पासून खाली 2 ला बाहेर काढला. फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे डीए बाय डी चं स्क्वेअर. आणि इकडे विथ रिस्पेक्ट टू बी करतोय तर याचं -2 राहणार. 6 चं डेरिव्हेटिव्ह 0. मग +2 -2 कॅन्सल, म्हणजे 2 कॅन्सल, मग मायनसचा 5 उरेल. आणि मग मी ऍट पॉईंट बी काढत असतो, बिकॉज बी इज द क्रिटिकल पॉईंट ऑर टर्मिनल, सॉरी स्टेशनरी पॉईंट ऑर टर्निंग पॉईंट. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, आपण बी पॉईंटवर जर काढलं तर डीए बाय डीबी तर 0 आहे. बी पॉईंट बी जर आपला 3 असेल तर डीए बाय डीबी 0, कारण ऍट पॉईंट बी इज इक्वल्स टू 3 आपण चेक करतोय. आणि एरिया तर ऑलवेज पॉझिटिव्ह येईल. मग d2a बाय डी बी स्क्वेअर ऍट बी इज इक्वल्स टू 3 कसं लिहाल,
-5 आणि डिवाइडला जाईल हा एरिया. बरोबर, कळतंय ना? ओके. किंवा तुम्ही तो एरिया पण म्हणाल की काय करायचं, 3 आणि 3 समजलं ना? नेक्स्ट प्रॉब्लेम. Find the largest side of the rectangle that can be inscribed in a semicircle of radius 1 so that two vertices lies on a diameter. कळतोय का प्रॉब्लेम? सेमी सर्कल आहे एक. हे नाही होत का? Okay. एक सेमी सर्कल आहे आपल्याकडं आणि आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, फाइंड द लार्जेस्ट साइड ऑफ द रेक्टँगल दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. म्हणजे आपल्याला लार्जेस्ट साइड ऑफ द रेक्टँगल काढायचंय आणि सेमी सर्कलची रेडियस किती आहे? 1 युनिट. 1 युनिट रेडियस किती आहे? 1 युनिट. सो दॅट टू व्हर्टायसेस लाईज ऑन डायमीटर. त्या ट्रायंगलचे दोन व्हर्टायसेस कुठं लाय करतायत? डायमीटरवर. म्हणजे सिनेरिओ असा आहे, रेक्टँगल असा असेल आणि हा रेक्टँगल कसा आहे? इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल. आणि त्याचे दोन व्हर्टायसेस कुठं लाय करतायत सांगा? डायमीटर. कळतंय? मग तुम्ही म्हणाल लेट अस कन्सिडर द लेंथ ऑफ द रेक्टँगल. आता हा जो रेक्टँगल आहे जो की इन्स्क्राइब्ड आहे इनसाइड ऑफ द ट्रायंगल, त्याची लेंथ म्हणा, लेट लेंथ बी एक्स युनिट्स. बरोबर, आणि विड्थ म्हणा किंवा ब्रेड म्हणा वाय युनिट्स. बरोबर, मग ही जर एक्स असेल तर एवढी x/2 असेल का इथून इथपर्यंत, आणि ही टोटल काय वाय. आणि हा जो रेक्टँगल आहे हा कसा आहे? रेक्टँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. मग आपल्याला काय काढायचंय? फाइंड द लार्जेस्ट साइड. म्हणजे एरिया त्याचा लार्ज असला पाहिजे. दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल ऑफ रेडियस 1 युनिट सो दॅट टू व्हर्टायसेस लाईज ऑन डायमीटर. दोन व्हर्टायसेस जर डायमीटरवर लाय करतात तर ते असे मधोमध असतील. बरोबर, कळतंय ना तुम्हाला? असा रेक्टँगल बनवू शकत नाही तुम्ही, कारण दोन व्हर्टायसेस पहा इन्स्क्राइब होणार नाही हा इनसाइड द सेमी सर्कल. कारण हा जो व्हर्टायसेस आहे हा जो व्हर्टेक्स आहे हा याच्याशी टच नाही होणार. म्हणजे सिनेरिओ असा असेल, आपल्याला ह्या रेक्टँगलची जी लेंथ आहे ना, त्या लेंथचा सेंटर ठेवावा लागेल सेंटर ऑफ द सेमी सर्कल. कळतंय का? किंवा सर्कल. मग आपण काय करू? मग आता सेमी सर्कलचा एवढंच रोल होता की तुम्हाला जर तो रेक्टँगल बनवायचा आहे तर सेमी सर्कल मध्ये जर तो रेक्टँगल इन्स्क्राइब्ड आहे, ह्याचा अर्थ काय?
हे लेंथ जर एक्स असेल तर एवढा एवढा एक्स बाय टू असेल, एवढा एक्स बाय टू असेल, हा वाय असेल आणि हा आपण एक्स म्हटलंय. आता आपला एरिया कसा असला पाहिजे, त्या रेक्टँगलचा लार्जेस्ट असला पाहिजे. मग आपण काय करणार, एरिया फंक्शन डिफाईन करणार. मग एरिया काय येईल, एक्स इंटू वाय, इजंट इट? एक्स इंटू वाय, हा बरोबर, एरिया इज इक्वल टू एक्स इंटू वाय येईल. पण आता आपल्याला रिलेशन्स पण काढावे लागतील. एक्स इन टर्म ऑफ वाय, आपण एरिया जो टू व्हेरिएबल मधला फंक्शन आहे, आपण वन व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. एरिया ऍज अ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल्स, वी शॅल कन्वर्ट दॅट इनटू वन व्हेरिएबल. पण त्याच्यासाठी माझ्याकडे एक रिलेशन आहे. रिलेशन म्हणजे काय, मला इथं लगेच दिसतं की मी काय करू, पायथागोरसची मदत घेऊ. कारण मला इथं राईट अँगल ट्रायंगल दिसलाय, बरोबर ना? हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग एक्स बाय टू चा होल स्क्वेअर प्लस वाय चा स्क्वेअर इज इक्वल टू दॅट वन ना, बिकॉज इट्स रेडियस इज वन. सेमी सर्कलची रेडियस किती आहे, वन युनिट. कळतंय का? म्हणजे इथून मी एक रिलेशन लिहू शकतो का, एक्स बाय टू चा होल स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स बाय टू, अरे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर नाही, एक्स बाय टू म्हणजे एवढा. आपण काय करतोय इन जनरल, आपण एक्स ला इन टर्म ऑफ वाय लिहिण्यासाठी कुठलं ना कुठलं रिलेशन फाइंड आउट करतोय, जेणेकरून एरियाचं फंक्शन ऑफ वन व्हेरिएबल बनेल. अँड दॅट इज इक्वल्स टू वन स्क्वेअर. म्हणजे याच्यावरून एक्स स्क्वेअर बाय फोर प्लस वाय रेस टू दी पॉवर फोर इज इक्वल्स टू वन. वाय रेस टू दी पॉवर फोर कशाला लिहिलं, वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू वन. आता आपण काय करू, एलसीएम घेऊ, तर एक्स स्क्वेअर प्लस फोर वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू फोर बनेल, बरोबर. आता ह्याच्यावरून जर मला एक्स काढायचा असेल किंवा वाय काढायचा असेल इन टर्म ऑफ एक्स, तर मी म्हणायला पाहिजे फोर वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू फोर मायनस एक्स स्क्वेअर. आणि ह्याच्यावरून मी म्हणेल वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू वन बाय फोर, वन बाय फोर, फोर मायनस एक्स स्क्वेअर, इजंट इट? आणि वाय जर काढायचा असेल तर स्क्वेअर रूट घेईल, तर हे बनेल प्लस मायनस वन बाय टू इंटू रूट फोर मायनस एक्स स्क्वेअर. पण मी प्लस मायनस साईन दिलं नाही, कारण वाय इज विड्थ. अरे वाय कुठे एरिया आहे, वाय इज अ विड्थ, कळतंय का? वाय इज अ विड्थ ऑफ द रेक्टँगल, इट कॅनॉट बी निगेटिव्ह. ठीक आहे. आता वाय आपल्याला मिळाला वन बाय टू. आता तो त्याच्यामध्ये टाकून देऊ आपण एरिया फंक्शन मध्ये. तर एरिया फंक्शन आता कसं दिसेल, एक्स इंटू वन बाय टू इंटू रूट फोर मायनस एक्स स्क्वेअर. कळतंय? आता त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो पहा. आता काय करायचं, एरिया इज अ फंक्शन ऑफ एक्स बनला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कराल तुम्ही, म्हणजे हे असं बनेल डीए बाय डीएक्स इज इक्वल्स टू वन बाय टू बाहेर. आता हे इथं कोणता रूल वापरायला लागेल आपल्याला, कोणता, प्रोडक्ट रूल. मग फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, बरोबर का? एवढंच का, इंटू मायनस टू एक्स प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सेकंड म्हणजे रूट फोर मायनस एक्स स्क्वेअर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज वन. कळतंय? आता इथून आपल्याला डीए बाय डीएक्स काय मिळेल, हे पहा, हा टू कॅन्सल होईल, हा वाला टू आणि हा वाला टू कॅन्सल होईल. म्हणजे इथून आपल्याला हे मिळेल वन बाय टू इंटू मायनस एक्स स्क्वेअर बाय रूट फोर मायनस एक्स स्क्वेअर प्लस रूट फोर मायनस एक्स स्क्वेअर. आता याचा एलसीएम घेऊ आपण, बरोबर ना? म्हणजे आपल्याला डीए बाय डीएक्स काय मिळेल, एलसीएम का घेतोय, थोडं सिम्प्लिसिटी. वन बाय टू बाहेर तसाच आणि आतमध्ये काय बनेल, मायनस एक्स स्क्वेअर, मायनस एक्स स्क्वेअर प्लस एलसीएम घेतला तर हा ह्याच्याशी मल्टिप्लाय होईल, तर हा काय बनेल फोर मायनस एक्स स्क्वेअर बाय अंडर रूट ऑफ फोर मायनस एक्स स्क्वेअर, बरोबर. मग आता मायनस वन बाय टू बाहेर तसाच, मायनस नाही, वन बाय टू बाहेर तसाच आहे. आणि हा मायनस एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स स्क्वेअर, म्हणजे वर काय बनेल फोर मायनस टू एक्स स्क्वेअर, फोर मायनस टू एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ फोर मायनस एक्स स्क्वेअर. हे कशासाठी करतोय माहितीये, एवढा सगळा
म्हणजे खटाटोप कशासाठी करतोय, कारण मला सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय, त्याच्यासाठी हे खूप विचित्र फंक्शन दिसत होतं, कळतंय का? मग आता वरच्या मधून 2 कॉमन काढला, खाली आपण काय करून टाकू, कॅन्सल करून टाकू, म्हणजे इथं 2 राहील आणि इथं काहीच राहणार नाही, 2 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे आपला डीए बाय डीएक्स ऍक्च्युली काय आहे, डीए बाय डीएक्स इज इक्वल्स टू 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर. आता याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं आहे, ठीक आहे. पण आता आपल्याला फॉर गेटिंग द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आपल्याला काय पाहिजे, अरे क्वेश्चन मध्ये राहा, आपल्याला ह्या ट्रँगलचा एरिया मॅक्सिमम पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झिरोशी इक्वेट करावं लागेल फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज एफ डॅश ऑफ एक्स का काय म्हणलं आपण, डीए बाय डीएक्स इज इक्वल्स टू 0. आणि डीए बाय डीएक्स काय आलं होतं, 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 4 मायनस एक्स दॅट इज इक्वल्स टू 0. मग हा ह्याच्याशी मल्टिप्लाय झाला तर 2 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 येईल, आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 2, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस रूट 2, बट ऍक्सेप्टेबल व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह, बिकॉज एक्स काय आहे, व्यवस्थित पहा, एक्स काय आहे आपला, x is the length of the rectangle. It cannot be negative. So only acceptable value is positive. म्हणजे x is equals to रूट 2. आता हे x is equals to रूट 2 ला आपण काय म्हणत असतो सांगा बरं. पर लेक्चरचा एंड होत आला, काय म्हणत असतो, हा, टर्निंग पॉइंट किंवा स्टेशनरी पॉइंट, बरोबर. म्हणजे आता आपण त्या टर्निंग पॉइंटवर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट करणार, जर तो पॉझिटिव्ह आला तर मिनिमम आणि निगेटिव्ह आला तर मॅक्सिमम, बरोबर. म्हणजे आता आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढणार, डी टू ए बाय डीएक्स स्क्वेअर. ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला प्रोडक्ट रूल वापरावा लागेल, कारण डीए बाय डीएक्स काय, डीए बाय डीएक्स आपला काय, हा आपला डीए बाय डीएक्स आहे. हा, मग काय, खालच्याचा स्क्वेअर, बरोबर ना, खालच्याचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट निघून जाईल, कळतंय का. खालचा ऍज इट इज, वरच्याचं डेरिव्हेटिव्ह, ह्याचं डेरिव्हेटिव्ह 2 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मायनस 2x, मायनस वरचा ऍज इट इज 2 मायनस एक्स स्क्वेअर, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, 1 अपॉन, हा मग रूट मध्ये होतं त्याचा स्क्वेअर घेतला ना, खालच्याचं स्क्वेअर म्हणजे रूट निघून गेलं. हा 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 बरोबर बरोबर, म्हणजे स्क्वेअर रूट टाकावं लागेल. स्क्वेअर रूट, आणि इथं खालच्याचा स्क्वेअर खालचा एज इट इज, वरच्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा एज इट इज खालच्याचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे 1 अपॉन 2 रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर इंटू मायनस 2x. आता व्यवस्थित पहा बरं का, हे जे एक्सप्रेशन बनलंय, 2 ला 2 कॅन्सल होईल, आणि इथं काय बनेल पहा, आणि हे मायनस साईन आणि हे मायनस साईन प्लस साईन, म्हणजे मायनस 2x इंटू रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर प्लस हा एक्स याच्यासोबत मल्टिप्लाय झाला, किंवा असं लिहू आपण, एक्स इंटू 2 मायनस एक्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय अंडर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर आणि होल डिव्हायडेड बाय 4 मायनस एक्सचा स्क्वेअर. हा, काय बंद आत्ताच झालं, ओके. काय फोन वगैरे आलाय का, काय काय
लेक्चरचा एंड व्हायला आहे आणि नाही नाही असं थोडीच आहे. हम्म. पहा आता इथपर्यंत आलोय आपण. आता d2a/dx² आहे हा. पण आपल्याला d2a/dx² क्रिटिकल पॉइंटवर काढावा लागतो. जर तो पॉझिटिव्ह आला तर मिनिमा, निगेटिव्ह आला तर मॅक्सिमा. म्हणजे d2a/dx² ऍट x इज इक्वल्स टू √2. आता x ची व्हॅल्यू √2 टाकली तर व्यवस्थितपणे सांगा आता तुम्ही मला. हे काय बनेल -2 √2. आता इथं √2 स्क्वेअर म्हणजे 2. 4 - 2 इज 2 म्हणजे रूट मध्ये 2 प्लस वर √2 इंटू 2 मायनस √2 स्क्वेअर 2 म्हणजे हे 0. मग अपॉनला काही असू द्या हे 0 बनलं बरोबर. आता खाली 4 मायनस √2 स्क्वेअर 2 म्हणजे वर पहा काय होतंय, खाली 2 राहतोय आणि वर -2 इंटू √2 इज 2. हा 2 कॅन्सल -2. सेकंड डेरिव्हेटिव्ह ऍट x इज इक्वल्स टू √2 काय येतोय, निगेटिव्ह येतोय. कसा येतोय, निगेटिव्ह. म्हणजे तुम्ही म्हणणार a इज मॅक्सिमम, a इज मॅक्सिमम when x इज इक्वल्स टू √2. म्हणजे x इज इक्वल्स टू √2 असेल त्यावेळी एरिया कसा आहे, मॅक्सिमम. मग ज्यावेळी x तुमचा √2 असेल त्यावेळी एरिया मॅक्सिमम येतोय. तर y किती असेल, x ज्यावेळी √2 असेल त्यावेळी रिलेशन पाहिलंय ना, 1/2 इंटू 4 - 2 म्हणजे √2. म्हणजे y येतोय 1/√2. आणि तो मॅक्सिमम एरिया जर त्यांनी विचारला तर तुम्ही म्हणणार a इज इक्वल्स टू x इंटू y. मॅक्सिमम एरिया वेन x इज इक्वल्स टू √2 अँड वेन x इज इक्वल्स टू √2 y इज 1/√2. कळतंय. खरं तर हे इकडे नव्हतं लिहायला पाहिजे, तुम्हाला स्टार्ट कुठून करायचं कळणार नाही. हे बघा, ज्यावेळी x इज इक्वल्स टू √2 असेल त्यावेळी y काय येणार, इक्वेशन मध्ये टाकल्यावर y चं इक्वेशन होतं 1/4 √1/2 √4 - x². मग ज्यावेळी x ची व्हॅल्यू 2 टाकणार त्यावेळी हे बनेल 1/2 इंटू √2. बरोबर. x ची व्हॅल्यू √2 टाकणार त्यावेळी हे रूट मध्ये बनणार 2. मग खालच्या 2 ला √2 इंटू √2 लिहिलं, एक √2 कॅन्सल केला तर y काय येईल आपला 1/√2. आणि मॅक्सिमम एरिया किती आलाय हे विचारलं तर एरिया इज इक्वल टू x इंटू वाय. म्हणजे √2 इंटू 1/√2 म्हणजे 1 स्क्वेअर युनिट्स. म्हणजे जर रेडियस 1 असेल तर 1 स्क्वेअर युनिट तुमचा एरिया येतोय. मॅक्सिमम लार्जेस्ट एरिया ऑफ द रेक्टँगल दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इनसाइड द सेमी सर्कल हॅव्हिंग रेडियस इज 1 युनिट. ओके, दॅट्स इट.